हॅलो फ्रेंड्स, मॅथ्स गँग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 11मधील मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधील चॅप्टर सिक्स सर्कल हा बघणार आहोत. त्यामध्ये पहिली डिफिनेशन सर्कल. अ सर्कल इज अ सेट ऑफ ऑल पॉईंट्स इन अ प्लेन विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम अ फिक्स पॉईंट इन द प्लेन. The fixed point is called the center of the circle and the distance from the center to any point on the circle is called the radius of the circle. Okay, so circle is a set of all points in a plane which are equidistant from a fixed point in the plane. म्हणजे सर्कल हा असा सेट आहे पॉईंटचा की ज्यामध्ये आपण जर एखादा फिक्स पॉईंट घेतला आणि त्यानंतर काही पॉईंट घेतले, सपोज मी इथं पी पॉईंट घेतला, तर सी पासून पी पर्यंतचं अंतर काय आर. ओके, त्यानंतर मी काहीतरी दुसरा पॉईंट घेतला की असा पॉईंट सपोज टू बी क्यू, की सी अँड क्यू डिस्टन्स बिटवीन सी क्यू इज ऑल्सो आर. जर मी पुन्हा पुढं चालून सपोज यस पॉईंट घेतला अशा पद्धतीने की सी एस हे जे डिस्टन्स असेल ते सुद्धा काय असेल आर असेल. आणि असे आपण प्रत्येक पॉईंट घेत गेलो की ज्यांचं डिस्टन्स सी पासून काय असेल, त्या घेतलेल्या पॉईंटचं डिस्टन्स हे आर असेल, तर आपल्याला काय भेटणार आहे, सर्कल भेटणार आहे. आपल्याला जो काही लोकस भेटतो तो सर्कल भेटेल. ओके, त्यानंतर द फिक्स पॉईंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ सर्कल. आणि जो आपण फिक्स पॉईंट घेतोय त्याला काय म्हणतात, सेंटर ऑफ सर्कल. ओके, अँड द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर to any point on the circle is called the radius of circle. Okay, मग here r is a radius, distance from c to p हे काय रेडियस आहे, cq ही पण रेडियस, cs ही काय रेडियस, इक्विडिस्टन्स. ओके, त्यानंतर आता आपल्याला पुढे बघायचं आहे डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल. त्यामध्ये फर्स्ट फॉर्म स्टँडर्ड फॉर्म. आता सर्वप्रथम आपण फिगर समजून घेऊ आणि त्यानंतर मग जी थिअरी आहे ती समजून घेऊ. आता हा एक्स वाय प्लेन आहे. ओके, दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस इज ओ. ओ मीन्स ओरिजिन ऑफ, सॉरी, ओ इज अ ओरिजिन. ओके, एक्स वाय प्लेन अँड ओ इज अ ओरिजिन. ओके, सो इंटरसेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस इज ओरिजिन. नाऊ आता यामध्ये एक सर्कल ड्रॉ केलेला आहे की जो सर्कल आहे तो त्याचा सेंटर आपण ओरिजिन घेतला आहे. ओके, सो आता बघा यामध्ये ओ हा सेंटर आहे सर्कलचा, त्यानंतर आर ही रेडियस आहे, पी हा पॉईंट आहे सर्कल. ओके, इन द फिगर द ओरिजिन ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. ओके, यामध्ये काय घेतलाय ओरिजिन, आपण काय घेतलाय, ओ इज द ओरिजिन ऑफ सर्कल. ओके, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल, सॉरी, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. पी ऑफ एक्स वाय इज एनी पॉइंट ऑन द सर्कल, पी इज एनी पॉइंट ऑन द सर्कल. ओके, द रेडियस ऑफ सर्कल इज आर. रेडियस ऑफ सर्कल किती आहे, आर आहे, दॅट इज OP इज इक्वल टू आर. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. आता आपल्याकडे डिस्टन्स फॉर्म्युला आहे. काय डिस्टन्स फॉर्म्युला मीन्स, डिस्टन्स फॉर्म्युला जर आपल्याकडे 2 पॉईंट्स असतील, ए इज x1 y1 अँड बी x2 y2, देन बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला d इज इक्वल टू इन अंडर रूट x2 मायनस x1 इट्स स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 इट्स स्क्वेअर. ओके, सो बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. आता मला डिस्टन्स फॉर्म्युला पी या पॉईंटसाठी आणि ओ या पॉईंटसाठी यांच्या दोघांसाठी अप्लाय करायचं आहे, डिस्टन्स ऑफ OP. ओके, सो OP आणि इथं बघा, हे इथं मी तुम्हाला काय सांगितलं की d इज इक्वल टू, आणि जर मी डीचा स्क्वेअर केला तर काय होईल, हे स्क्वेअर रूट काय होईल, निघून जाईल. म्हणजे x2 मायनस x1 इट्स स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 इट्स स्क्वेअर. ओके, त्याच पद्धतीने आता x मायनस 0 इट्स स्क्वेअर प्लस y मायनस 0 इट्स स्क्वेअर इज इक्वल टू OP, इज इक्वल टू OP इट्स स्क्वेअर. सो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर, बिकॉज OP इज इक्वल टू व्हॉट, OP इज इक्वल टू r. Therefore x square plus y square is equal to r square. This is the standard form of equation of a circle. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल म्हणजे काय, की ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन असतो आणि रेडियस आर, अशा सर्कलला स्टँडर्ड सर्कल म्हणतात. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल मीन्स व्हॉट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आणि त्या सर्कलचा सेंटर काय असतो,
ओरिजिन असतो. ओके, आता आपण पुढला एक फॉर्म बघूया. नाऊ सेकंड फॉर्म सेंटर रेडियस फॉर्म. ओके, आता आपण सर्वप्रथम जी डायग्राम आहे ती समजून घेऊ. आता इथं एक्स ॲक्सिस, त्यानंतर वाय ॲक्सिस अँड इंटरसेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस इज ओरिजिन, दॅट इज ओ. ओके, त्यानंतर आता एक सर्कल ड्रॉ केलं आहे की ज्याचा सेंटर काय घेतला आहे, एच के घेतला आहे. एच के हा आपण सेंटर घेतला आहे. आता आपण ज्यावेळेस स्टँडर्ड फॉर्म बघितला, स्टँडर्ड फॉर्म ऑफ सर्कलमध्ये काय होतं की जो सेंटर होता सर्कलचा तो ओरिजिन होता, पण दरवेळेस ओरिजिनच असेल असं नाही आहे. ओके, त्यामुळे आता मी काय घेतलं आहे पॉईंट सी एच के हा पॉईंट घेतला आहे. हां, सेंटर ऑफ सर्कल काय घेतला आहे, एच के. ओके, आणि तो सर्कल ड्रॉ केल्यानंतर त्यावर एक पी ऑफ एक्स वाय हा पॉईंट घेतला आणि डिस्टन्स किती आहे, सी पी हे काय आहे, रेडियस आहे. बरोबर, सी पी इज व्हॉट, रेडियस ऑफ सर्कल. आता हे बघा इन द फिगर सी एच के इज द सेंटर. ओके, सी एच के इज द सेंटर and r is the radius of the circle. R is the radius of circle. P of xy is any point on the circle. P of xy is any point on the circle. And CP is what? CP is radius. Okay, CP is radius. Also by using distance formula. Okay, आता आपण सेम डिस्टन्स फॉर्म्युला कोणासाठी अप्लाय करणार आहे, CP साठी. ओके, सो CP इज इक्वल टू, आता हे बघा x मायनस एच, ओके, इट्स स्क्वेअर प्लस वाय मायनस के इट्स स्क्वेअर. ओके, पुन्हा एकदा लक्ष द्या, सी पी डिस्टन्स काय आहे, सी पी मीन्स रेडियस. ओके, सी पी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट एक्स मायनस एच इट्स स्क्वेअर प्लस इन अनदर ब्रॅकेट वाय मायनस के इट्स स्क्वेअर. ओके, सो सी पी मीन्स व्हॉट, इट इज अ रेडियस, सो सी पी इज इक्वल टू आर स्क्वेअर रूट ॲज इट इज x minus h its square plus y minus k its square. Okay, therefore on squaring on both side, आता आपण काय करू, स्क्वेअर करू दोन्ही साईडचा, तर काय होईल, आर स्क्वेअर इज इक्वल टू, आता स्क्वेअर केल्यामुळे काय होईल, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल. ओके, सो काय राहील, एक्स मायनस एच इट्स स्क्वेअर प्लस वाय मायनस के इट्स स्क्वेअर. ओके, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस एच इट्स स्क्वेअर प्लस वाय मायनस के इट्स स्क्वेअर. Therefore x minus h its square plus y minus k its square is equal to r square is the center radius form of the equation of circle. Okay, center radius form मध्ये सेंटर दिला जाईल आणि त्यानंतर रेडियस दिला जाईल आणि सेंटर आणि रेडियसचा यूज करून आपण त्या सर्कलचं इक्वेशन फाइंड करू शकतो. तर त्यासाठी कोणता फॉर्म लक्षात ठेवायचा, एक्स मायनस एच इट स्क्वेअर प्लस वाय मायनस के इट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. हा कशाचा फॉर्म आहे, सेंटर रेडियस फॉर्मचा. ओके, आता यानंतर आपल्याला तिसरा फॉर्म बघायचा आहे, तो म्हणजे डायमीटर फॉर्म. डायमीटर फॉर्ममध्ये काय असेल की डायमीटरचे एंड पॉईंट्स दिलेले असतील आणि त्यावरून आपल्याला इक्वेशन ऑफ सर्कल फाइंड करायचं आहे. तर ते आता आपण डायमीटर फॉर्ममध्ये बघूया. नाऊ 3 डायमीटर फॉर्म. ओके, आता हे बघा सर्वप्रथम आपण जी फिगर आहे ती समजून घेऊ. एक सर्कल ड्रॉ केलं आहे की ज्याचं सेंटर सी आहे. ओके, त्यानंतर ए बी ही काय डायमीटर आहे, तर ए हा x1 y1 हा एचा कोऑर्डिनेट आहे आणि बी x2 y2 हा म्हणजे बीचा कोऑर्डिनेट आहे. ओके, आणि ए बी काय डायमीटर आहे, म्हणजे आपल्याला डायमीटरचे काय दिलेले, एंड पॉईंट दिलेले. ओके, आता त्यानंतर पी ऑफ एक्स वाय इज एनी पॉईंट ऑन द सर्कल. ओके, P of xy is any point on the circle. तर आता हे बघा इन द फिगर C is the center of circle. Okay, this C is the center of circle. A x1 y1 and B x2 y2 are the end points of a diameter of the circle. Okay, then P of xy be any point on the circle. P of xy be any point on the circle. Okay, तर आता आपल्याला माहिती आहे ही जी प्रॉपर्टी आहे ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. ओके, angle inscribed in a semicircle is a right angle. Okay, and therefore angle P is 90 degree. Measure of angle APB is equal to 90 degree. That is AP is perpendicular to BP. AP is perpendicular to BP. आता AP काय ही सर्कलची कॉर्ड आहे, मीन्स व्हॉट, अ लाईन आहे. ओके, का जी दोन पॉईंटमध्ये काय इंटरसेक्ट करते, ए x1 y1 पी एक्स वाय. ओके, तर तिच्यासाठी आपण स्लोप फाइंड करू शकतो. तर स्लोप फाइंड करण्यासाठी काय, स्लोप फाइंड करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की जर ए x1 y1 हे पॉईंट असेल, बी x2 y2
हा कोऑर्डिनेट असेल तर स्लोप मीन्स एम इज इक्वल टू काय असतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. तर स्लोप ऑफ AB वी हॅव नाऊ स्लोप ऑफ AP इज इक्वल टू हे बघा AP. सो AP साठी काय AP साठी y मायनस y1 अपॉन x मायनस x1 y मायनस y1 अपॉन x मायनस x1. ओके. अँड स्लोप ऑफ BP स्लोप ऑफ BP इज इक्वल टू व्हॉट y मायनस y2 अपॉन x मायनस x2 अपॉन x मायनस x2. ओके. आता AP काय परपेंडिक्युलर आहे BP ला. ओके. AP इज परपेंडिक्युलर टू BP. देअरफॉर प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज -1. आता आपण स्ट्रेट लाईन या चॅप्टरमध्ये बघितलंय की जर दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा स्लोपमध्ये जर त्यांचा स्लोपचा आपण प्रोडक्ट केला तर तो काय येतो -1 येतो. ओके. सो प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज -1 बिकॉज ॲज AP इज परपेंडिक्युलर टू BP दॅट्स वाय प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज -1. ओके. सो y मायनस y1 अपॉन x मायनस x1 दॅट इज स्लोप ऑफ AP into slope of BP means what y minus y2 upon x minus x2. okay is equal to -1. आता न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर संग डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर संग. सो y minus y1 in first bracket y minus y2 in another bracket upon x minus x1 in first bracket x minus x2 in another bracket is equal to what -1. आता डिनॉमिनेटरची टर्म आपण RHS या साईडला शिफ्ट करू. आता इथं काय होईल मग त्यांचं ते त्या साईडला जाताना RHSला जाताना प्रोडक्ट होईल. ओके. सो y मायनस y1 y मायनस y2 इज इक्वल टू -1 ॲज इट इज x मायनस x1 x मायनस x2. त्या साईडला गेल्यानंतर ते काय होईल प्रोडक्ट होईल. ओके. या साईडने काय ते डिवायडेशनला आहे. RHSला काय LHSला काय डिवायडेशनमध्ये. सो LHSला ते डिवायडेशनमध्ये असल्यामुळे RHSला गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये जाईल. ओके. सो आता पुन्हा आपण काय करू जी RHSची साईड आहे ती LHSला आणू. इथं काय मायनस आहे. ओके. या साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होईल प्लस होईल. ओके. सो y मायनस y1 y मायनस y2 प्लस x मायनस x1 x मायनस x2 इज इक्वल टू 0. आता आपण पुन्हा रिअरेंज करू. x मायनस x1 x मायनस x2 ओके इन फर्स्ट ब्रॅकेट x मायनस x1 in another bracket x minus x2 plus y minus y1 y minus y2 is equal to 0. Okay, this is called the diameter form of the circle. This is called the diameter form of the equation of circle where x1 y1 x2 y2 are the end points of the diameter of the circle. आता पुढील जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक्सरसाइज 6.1 सॉल्व करून देईन. ओके, तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, यातली कन्सेप्ट शिकून घ्या. ओके, थँक्यू.